श्री गुरुदत्तात्रयांचा पुढील अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, नंतर त्याच्या पुढील अवतार नृसिंह सरस्वती आणि त्याचा पुढील अवतार हा श्री अक्कलकोटचे स्वामी समर्थ, की जे आमचे आराध्य दैवत आहे. आणि अक्कलकोटहून गुरुमंदिरातून म्हणजेच बाळाप्पा मठातून जेव्हा पादुका आमच्या घराला आलेल्या दर्शनाला द्यायला आलेल्या होत्या, त्यावेळेस पहाटेच या गीताची रचना झाली आहे. आणि या पादुकांचं आगमन झाल्यानंतर झालेला आनंद काय वर्णावा, तर ते गीताचं वर्णन, आनंदाचं वर्णन या गीतात आलेलं आहे. अक्कलकोटहून स्वामी पादुका आल्या सदनाला, विनम्र होऊनी भावे तयांवरी माथा ठेवलेला. पादुकांचं पूजन अर्चन मला करायला मिळालं. सर्वत्र पादुका घरामध्ये फिरून मग पुनः आमच्या घरातून अक्कलकोटकडे रवाना झाल्या. अतिशय सुंदर योग आमच्या जीवनात आलेला आहे. अक्कलकोटहून स्वामी पादुका आल्या सदनाला, आल्या सदनाला, विनम्र होऊनी भावे तयांवरी माथा ठेविला. अक्कलकोटहून स्वामी पादुका आल्या सदनाला, षोडशोपचारे केले आम्ही पादुका पूजन, षोडशोपचारे केले आम्ही पादुका पूजन. हृदय मंदिरी घातले तयांसी, हृदय मंदिरी घातले तयांसी, तैसेची आसन प्रार्थिले तयांसी कर जोडून, प्रार्थिले तयांसी कर जोडून, व्हावे विराजमान. काया वाचा मने शरण शरण, काया वाचा मने शरण शरण, आलो चरणाला, आलो चरणाला. अक्कलकोटहून स्वामी पादुका आल्या सदनाला, स्वामीच माझी माय माऊली तैसेची पिता, स्वामीच माझी माय माऊली तैसेची पिता. भारत यांचा ताकिता पुढे, भारत यांचा ताकिता पुरा, नुरली भव चिंता, नुरली भव चिंता. भवसागर हा तरुणी जाण्या, भवसागर हा तरुणी जाण्या, देती तेची हाता, देती तेचे हाता. देहांकार सोडताची, गवसे स्वरूप आपणाला, गवसे स्वरूप आपणाला. देहांकार गवसे
देहांकार सोडताची गवसे स्वरूप आपणाला अक्कल कोटहून स्वामी पादुका आल्या सदनाला मी तू पण हे सहजची सरले मी तू पण हे सहजची सरले होता आत्मज्ञान होता आत्मज्ञान तू आणि मी एकची आहो तू आणि मी एकची आहो आले उमगून आले उमगून तुझ्या पदांच्या सन्निध देई नित्य मला स्थान तुझ्या पदांच्या सन्निध देई नित्य मला स्थान प्रार्थनाईसी करी शकून कर हे जोडून कर हे जोडून प्रार्थनाईसी करी शकून कर हे जोडून अक्कल कोटहून स्वामी पादुका आल्या सदनाला विनम्र होऊनी भावे तयांवरी माथा ठेवियला माथा ठेवियला माथा ठेवियला